सर 14 ते 15 मे पासून महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, अशा सोशल मीडियावर बातम्या फिरत आहेत. याबद्दल आपले मत सविस्तर सांगा सर. 13 आणि 14 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम जो भाग आहे ज्याच्यामध्ये की जो सांगली आहे, सातारा आहे, कराड आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, या परिसरामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये 14 तारखेला पुणेचा जो काही परिसर आहे, पुणे या भागामध्ये थोडा हलका मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे. असा जोरदार किंवा नुकसानकारक असा पाऊस नाही. त्या अनुषंगाने काय होईल, आपल्या मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये थोडंसं किंचित अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु 100% सांगू इच्छितो की पाऊस पडणार नाही. म्हणजे मराठवाडा पण स्थानिक वातावरणाची निर्मिती झाली तर राहील तुरळक भागात. कारण दोनच भागा म्हणजे तोच पश्चिम जो किनारपट्टा आहे आपल्या महाराष्ट्राचा, त्या भागामध्ये समुद्र पातळीची उष्णता वाढल्या कारणानं दमट बाष्प तयार होतात, दमट वातावरण तयार होतं आणि अशा परिस्थितीमध्ये वाऱ्याचा वेग वाढल्या कारणानं त्या परिसरामध्ये हा पाऊस होईल. परंतु खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हा उष्णतेमध्ये तळपणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. पाऊस पडणार नाही आपल्याकडे. अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची सध्या तरी परिस्थिती आणि शक्यता नाहीये.